मंडळी नमस्कार. आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आसूद या गावी आलोय आणि माझा मावशीचा मुलगा म्हणजे अक्षय आणि याचा आज चहा पाण्याचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने आम्ही सर्व कुटुंबीय, त्याच्या वाडीतील ग्रामस्थ आणि आसूद गावचे ग्रामस्थ असे म्हणून संपूर्ण असं फॅमिली एकत्र आलेले आहोत. आणि आज रेवाळे परिवार आणि दुबळे परिवार यांच्या दोन कुटुंबांच्या मध्ये हा एक नवीन कार्यक्रम म्हणजे चहा पाण्याचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आसूद गावचे ग्रामस्थ आणि संपूर्णच्या महिला मंडळ आणि गिमोने दुबळीवाडीचे ग्रामस्थ आणि या ठिकाणी अक्षय आणि माझ्या पाठी पाहताय हे म्हणाले. आता या दोघांचा चहा पाण्याचा कार्यक्रम होतोय आणि आपण आलोय आज ह्या प्रसिद्ध युट्यूबर निखिल सकपाळ यांच्या गावी आणि इथून आपण आज हा ब्लॉग बनवतोय. तर आता आम्ही या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत, त्यांना विनंती करतो की पुढील जे सूत्रसंचालन आहे ते त्यांनी करावं. आज या ठिकाणी उपस्थित जिमोने गावातील सर्व दुबळी कंपनी, त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी आणि आसूद भागावरील रेवाळे कंपनी ह्या दोन्ही परिवाराचं एक जन्मोजन्मीचं नातं जुळवण्यासाठी या ठिकाणी आज आपण उपस्थित आहोत. सर्वप्रथम मी सर्व रेवाळे परिवारातर्फे आलेल्या उपस्थितांचं स्वागत करतो. आणि आपण रीतिरिवाजाप्रमाणे आज दोघंही या ठिकाणी उभा आहेत आणि उपस्थित आहेत. आपण आपल्या समोर दोघांनाही आपण विचारपूस करूया की पसंती आहे की नाही, म्हणजे आपल्याला पुढचा कार्यक्रम ओके. बरं म्हणाली, तुला हे पाहुणे मंडळी पसंत आहेत ना? हा मुलगा आता तुम्ही विचारा. बरं अक्षय दुबळे, आपला आज आपण या ठिकाणी उभा आहात, तर आमची मुलगी म्हणाली ही तुम्हाला पसंत आहे का? ओके. बाकी सगळं तुम्ही तसं बघितलं पण आहे ना? मला वाटलं आज एका वेळी झालं सगळं. तुम्ही काय म्हणतो, आता काय कोणाला काय प्रश्न वगैरे आहे, असं काय विषय आहे का मुलीला? तर आता आपण या ठिकाणी मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झालेला आहे. दोघांनाही मुलीला मुलगा पसंत आहे आणि मुलाला मुलगी पसंत आहे, इथपर्यंत कार्यक्रम झालेला आहे. परंतु आता अक्षयला विचारूया की बाबा मुली संदर्भात तुला काही प्रश्न आहे का, तुला काही विचार बोलायचं आहे का मुली संदर्भात? काही नाही. मुलगी आवडलेली आहे, व्यवस्थित आहे, परंतु खंडीचा संसार आहे तो काय करायचा? आमची बघा हे की पहिला सांगतोय, आमचा खंडीचा संसार आहे तो करायचा आहे, मान्य आहे. आमचा खंडीचा संसार आहे तो मान्य आहे. हो. नाचणी पण आहे, गुरं पण आहे. तर हा संसार सगळा करायचा आहे याच्या पुढे. तर आता आपण हा चहा पाण्याचा कार्यक्रम अजून कोणाला का प्रश्न विचारायचा आहे? तर हा छोटेखानी कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि या ठिकाणी असा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी आसूद गावच्या ग्रामस्थांकडून मिळालेला आहे. आणि त्यांची काही अटी नाही आहेत, इकडूनही मुलाकडूनही काही अटी नाही आहेत. आणि अशा स्वरूपात हा संपन्न कार्यक्रम होत आहे. आणि गणरायाच्या कृपेने हे जे कार्य आहे ते शेवटपर्यंत अगदी निर्विघ्न पार पाडू ही आपल्या सर्वांच्या वतीने एक गणरायाचरणी प्रार्थना करूया. आता मला वाटतं संपलेलं आहे ना, तर गणरायाचरणी प्रार्थना करून ही या गावची ग्रामदेवता आई जोळाई माता हिच्या चरणी सुद्धा प्रार्थना करून हा कार्यक्रम शेवटपर्यंत उत्स्फूर्तपणे पार पाडावा आणि कुठलेही विघ्न न येता हे कार्य पार पाडावं अशी आपण आई झोलाई देवीच्या चरणी प्रार्थना करूया. आता अक्षयजी दुबळे यांना विनंती करतो की जे काय गिफ्ट आणलेलं आहे ते त्यांनी मनालीच्या हातामध्ये सुपूर्द करायचं आहे. चहाचा कप परत दे आपल्याला. नको, चहा लय गोड होती, चाय साखर लय होती.
चांगलं बोलत नाही ते काय बोलायचं आहे? कार्यक्रम पूर्णपणे पार पाडते. कोणी आहे बाई? अभंग चांगले बोलतात. हा, बोलते. थांबा वाक वाक अरे उडवायची काय अरे घातलं त्या म्हणून तर तेवढं काय इकडे बघा इकडे हा वाक अशी सो मंडळी आजचा जो चहा पाण्याचा कार्यक्रम होता तो या ठिकाणी आपला संपन्न झालेला आहे. या ठिकाणी दोघे उभा आहेत, आता उभी आहेत, काही दिवसात आमच्याकडे येतील. इकडे आहे तिकडे येणार तरी आमची म्हणाले. आणि संपूर्ण कुटुंब हे आमचं खेळीमेळीचं आहे, कारण आम्ही वारकरी संप्रदायामध्ये आहोत. त्याच्यामुळे आमचं सगळ्यांचं येणं जाणं नेहमी सदैव असतात. आणि ह्यातच हे धागेदोरे जुळलेले आहेत चांगले ऋणानुबंध. आणि हा पुढे जो कार्यक्रम होणार आहे तो लग्नापर्यंत संपूर्ण होणार आहे. आणि अशा शुभदिनी आपण सर्वजण जमलो होतो. आणि या ठिकाणी काका आहेत म्हणजे मुलाचे वडील, आई, आजी, संपूर्ण कुटुंब जमलं होतं. या ठिकाणी हा कार्यक्रम जाहीर करतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. आणि रजा घेण्या अगोदर एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, परंतु ते व्यक्तिमत्व कुठं होतं ते माहित नाही. परंतु आता या ठिकाणी ते उपस्थित झालेलं आहे. तर त्यांचा शैलेजी खळे महाराज यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत. खळे महाराज आलेले आहेत. नमस्कार. हा, तर आपला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. संपवायला आलो आणि न्यायला पण आलो. हा, तर आपल्याला ते माघारी आलेले आहेत घेऊन जाण्यासाठी. ते तर इकडे राहतील. तर आता फक्त तुम्ही भेटून घ्या सर्वांना, बाकी संपूर्ण कार्य भेटून घ्या. आता आपलं नेहमीच येणं जाणं आहे. हा, अति महत्वाचा विषय. हा, तर मुलीला आम्ही आमच्या पद्धतीने विचारलेलं आहे प्रश्न काही. तुम्हाला काय विचार असेल तुम्ही विचारू शकता. नाही, आता वेळ नाही, पुढच्या नेक्स्ट टाइम. तर या ठिकाणी असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. परत भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तिथपर्यंत आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, धन्यवाद.